Today we will learn the concept of alphabetical series. इंग्रजी वर्णमालिकेची संकल्पना कशा प्रकारे असते ते आपण पाहूयात. इट इज अ सिरीज विच इज कंपोज ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. बघा, इंग्रजी वर्णमाला जी असणार आहे ती इंग्रजी अक्षरांपासून बनवलेली असणार आहे. अल्फाबेट सिरीज इज ऑफ टू टाइप्स. आता बघा, या ठिकाणी या अल्फाबेट सिरीज जी आहे ती इंग्रजी वर्णमालिकेची काय बनणार आहे तर दोन प्रकारे ही सिरीज बनवली जाऊ शकते. हे टाइप समजून घेऊया. टाइप 1 आपल्याला दिलेला आहे, ए सिरीज विच इज कंपोज ऑफ सिक्वेन्शियल और जंबल स्ट्रिंग ऑफ अल्फाबेट्स. म्हणजेच काय, जी वर्णांची मालिका असणार आहे त्यानुसार ही एक सिरीज बनवलेली असणार आहे. तर एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, जसं आपण या ठिकाणी पाहू शकता की BCEDGETRJKDS काय दिलेलं आहे. एक सिक्वेन्शियल आपल्याला काय दिसत आहेत तर अल्फाबेट्स दिसत आहेत किंवा जंबल स्ट्रिंग ऑफ अल्फाबेट्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे, तर हा एक पहिला प्रकार होता. आता दुसरा प्रकार पाहूया. टाइप 2 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, अ सिरीज विच इज कंपोज ऑफ ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजेच काय तर या ठिकाणी शब्दांचा समूह त्यामध्ये दिलेला असेल, आयदर मिनिंगफुल ऑर मिनिंगलेस. म्हणजे अर्थपूर्ण शब्द असू शकतात किंवा अर्थ नसलेले शब्द या ठिकाणी असू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल एक उदाहरण दिलेलं आहे, जसं आपण पाहू शकता केक, व्हेल, मेंट, ब्रेक. काय झालं तर या ठिकाणी शब्दांचा समूह आपल्याला दिलेला आहे. तर अशा प्रकारे इंग्लिश अल्फाबेट्स जे असतात त्यांचा यूज करून एक अल्फाबेटिकल सिरीज या ठिकाणी बनवली जाते. तर त्याचे प्रकार आपण पाहिलेत. आता या प्रकारांवर जे एक्झाम्पल्स आहेत ते पाहूयात. एक्झाम्पल्स बेस्ड ऑन बोथ टाइप्स ऑफ सिरीज. बघा, दोन्ही प्रकारांवर जे सिरीजचे प्रश्न विचारले जातात त्यामधील पहिला प्रकार आहे, एक्झाम्पल दिलेला आहे, रीड द फॉलोइंग अल्फाबेट सिरीज अँड आन्सर द क्वेश्चन्स केअरफुली. आता दिलेल्या माहितीचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून या अल्फाबेटिकल सिरीजवर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे आपण देऊयात. आपल्याला सिरीज दिसते POTUYREGFOJDW. आता हे ग्रुप ऑफ अल्फाबेट्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. एक सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये आपल्याला अल्फाबेट्स दिसत आहेत. ठीक आहे, तर यावर प्रश्न विचारला गेला आहे, विच अमॉंग द फॉलोविंग अल्फाबेट्स इज फिफ्थ फ्रॉम द लेफ्ट हँड. अच्छा, डाव्या टोकापासून 5व्या क्रमांकावर कोणता अल्फाबेट आहे. आपलं नेहमी लक्षात ठेवा, हे काय असणार आहे तर एक लेफ्ट एंड आहे, हा लेफ्ट हँड, आणि हा काय असणार आहे तर राईट एंड असणार आहे. आपण या ठिकाणी प्रश्नामध्ये जर पाहिलं तर आपल्याला विचारलं गेलं आहे की डाव्या टोकापासून 5वं अक्षर कुठलं असणार आहे. आपण सुरुवातीला बघितलं 1 2 3 4 आणि 5. या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे तर कुठलं अक्षर या ठिकाणी दिसते आपल्याला, Y हे अक्षर डाव्या टोकापासून 5व्या क्रमांकावर दिसते. तर अशा प्रकारे हा टाइप 1 आपण पाहिला. टाइप 2 वर आपण एक्झाम्पल पाहूयात. आता आपल्याला टाइप 2 वरचा एक एक्झाम्पल दिलेला आहे, रीड द फॉलोइंग सिरीज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स केअरफुली. दिलेल्या माहितीचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा आणि काळजीपूर्वक दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण देऊयात. आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत, रेन, पिंक, क्रेट, रेंट. अशा प्रकारे बघा 4 लेटर्सचं या ठिकाणी एक वर्ड बनवलेला आहे. 4 लेटर्सचा यूज करून काय बनवलेलं आहे, वर्ड या ठिकाणी फॉर्म केलेला आहे आणि त्यांची सिरीज आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, वर्ड सिरीज आपल्याला दिलेली आहे. प्रश्न विचारला गेला आहे, इफ यू अरेंज द लेटर्स इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजेच कसं तर चढत्या क्रमाने जर आपण लावलं, अकॉर्डिंग टू इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज, इंग्रजी वर्णमालिकेनुसार त्यांना चढत्या क्रमाने जर लावलं, विदिन द वर्ड्स म्हणजे विदिन द गिवन वर्ड्स म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये, देन हाऊ मेनी वर्ड्स स्टार्ट्स विथ ए वोवल. अच्छा, या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, जेवढे अक्षर या वर्डमध्ये आहेत रेनमध्ये त्यांना कसं लावायचे तर इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार चढत्या क्रमाने. म्हणजे हा वर्ड जो आहे तो AINR अशा प्रकारे बनेल. दुसरा वर्ड कसं बनणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता IKNP. ठीक आहे, तिसरा वर्ड कशा प्रकारे बनेल CERT. चौथा वर्ड कशा प्रकारे बनेल तर ई सुरुवातीला येईल, त्यानंतर कोण येईल तर N, नंतर R, नंतर T. अशा प्रकारे आपण इंग्रजी वर्णमालिकेनुसार त्यांना व्यवस्थितरित्या मांडलेलं आहे. आता किती असे शब्द आहेत जे स्वरापासून स्टार्ट होतात. बघा, ए पासून स्टार्ट होणारा हा पहिला वर्ड मिळाला, आय पासून स्टार्ट होणारा दुसरा वर्ड मिळाला, ई पासून स्टार्ट होणारा तिसरा वर्ड मिळाला. म्हणजे असे 3 शब्द आपल्याकडे आहेत जे एका स्वरापासून स्टार्ट होतात. म्हणजे उत्तर असणारे 3 वर्ड्स आर देअर इन द गिवन अरेंजमेंट.
चला, आता ट्विस्टेड टर्म्स जे असतात ते कशा प्रकारे या ठिकाणी दिलेले असतात. आणि बघा या ठिकाणी कन्फ्युजन काही जणांचं होतंय, तर हा कन्फ्युजन आज मात्र तुमचं दूर होणार आहे. यू मस्ट अंडरस्टँड टू सॉल्व दिस क्वेश्चन. आता ट्विस्टेड टर्म्स कुठल्या आहेत त्या या ठिकाणी तुम्ही कुठलाही प्रश्न सॉल्व करण्यापूर्वी समजून घेणं आवश्यक राहील. बघा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, फर्स्ट टर्म दिलेली आहे, ए प्रेसिड्स बी मीन्स ए कम्स बिफोर बी. म्हणजेच काय झालं तर ए प्रेसिड्स बी जर आपल्याला दिलं तर ए जो असणार आहे तो कोणाच्या आधी येणार आहे, बीच्या अगोदर येणार आहे. किंवा आपण त्याला म्हणू शकतो, वी कॅन से दॅट ए इज टू द लेफ्ट ऑफ बी. ए हा बीच्या काय आहे, डावीकडे आहे. म्हणजेच काय झालं बघा, बीच्या अगोदर काय आलं ए, म्हणजेच काय ए प्रेसिड्स बी. ठीक आहे, ही संकल्पना आहे. दुसरा टर्म बघूयात आपण. बघा बी इज प्रेसिडेड बाय ए. बी इज प्रेसिडेड बाय ए म्हणजेच काय तर प्रेसिडेड बाय म्हणजे काय, च्या आधी. बी इज प्रेसिडेड बाय ए. इट ऑल्सो मीन्स दॅट ए कम्स बिफोर बी. म्हणजेच काय झालं, ए हा कशाच्या अगोदर येणार आहे, बीच्या अगोदर. किंवा आपण काय म्हणू शकतो, ए हा बीच्या डावीकडे आहे. ठीक आहे. तिसरी टर्म पाहूयात आपण, बी फॉलोज ए. आता फॉलोजचा अर्थ बघा काय होणार आहे, याचा अर्थ जर आपण पाहिलं बघा, बी कम्स आफ्टर ए. म्हणजे बी हा कोणानंतर येतोय, एच्या नंतर येतोय. और वी कॅन से दॅट बी कम्स अप टू द राईट ऑफ ए. बी हा एच्या राईटला येतोय. म्हणजेच फॉलोड बाय जर आपण पाहिलं तर च्या नंतर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ए फॉलोड बाय बी. अशा प्रकारे जर आपण दिलं गेलं आहे तर त्याचा मिनिंग तुम्हाला लक्षात येईल. आता बघा या ठिकाणी जसं आपण पाहू शकतो, ए इज फॉलोड बाय बी. म्हणजेच काय, बी कम्स आफ्टर ए. और आपण काय म्हणू शकतो, बी कम्स टू द राईट ऑफ ए. बघा एच्या नंतर काय आलं, बी आलं. म्हणजेच जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ए इज फॉलोड बाय बी. ठीक आहे, तर ए नंतर काय येतं आहे, बी येतं आहे. ठीक आहे, तर ह्या टर्म्स तुम्हाला फसवू शकतात, म्हणून यांवर लक्ष असणं गरजेचं आहे. या टर्म्सला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करण्यापूर्वी लक्षात घेणं गरजेचं राहील. त्याचसोबत आता इम्पॉर्टंट फॉर सॉल्विंग क्वेश्चन्स काही या ठिकाणी ट्रिक्स आहेत त्या तुम्ही लक्षात घेऊ शकता, की काय ट्रिक्स आहे, काय संकल्पना यामागे दडलेली आहे. बघा ज्या वेळेस आपण सिरीज स्टार्ट करतोय तर एक लेफ्ट हँड असतोय आपला आणि दुसरा एक आपला राईट हँड असतोय. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर डाव्या बाजूने सुरुवात झाली बघा, लेफ्ट प्लस लेफ्ट. आता बघा होणार काय आहे, जर आपल्याला लेफ्ट आणि लेफ्ट जर दिलं असेल, म्हणजे डावीकडून एखादा इलेमेंट 10वा आहे आणि त्याच्या डावीकडे एखादं 5वं इलेमेंट कुठलं आहे ते आपल्याला विचारलं असेल, तर बघा आपण काय करतोय, लेफ्ट आणि लेफ्ट जर आपल्याला दिलं असेल तर आपल्याला करायचं काय, मायनस करायचं आणि फ्रॉम लेफ्ट आपल्याला काउंटिंग करायचे. म्हणजे आपण डावीकडून 10व्या स्थानावर जाऊन पुन्हा डावीकडे, त्याच्या डावीकडे 5व्या स्थानावर येतंय, तर बेस्ट आपल्याला राहील 10 मधून 5 वजा करा आणि 5व्या स्थानावर पोहोचा. म्हणजे लेफ्ट आणि लेफ्ट दिलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. तर ही संकल्पना लक्षात ठेवा, लेफ्ट लेफ्ट मायनस करून लेफ्टने तुम्ही चेक करणार. दुसरी गोष्ट, राईट आणि राईट जर आपल्याला दिलं असेल, बघा याच ठिकाणी आपण पाहूयात, राईटवरून आपल्याला दिले, समजा राईटवरून 15 दिले आणि त्याच्या उजवीकडे आपल्याला 8व्या स्थानावर जायला सांगितलं आहे. म्हणजेच राईटवरून आपण पुन्हा राईट जाते, म्हणजे मागे जावं लागणार आहे. अगेन आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत फ्रॉम राईट. म्हणजे 15 मधून तुम्ही काय करणार, 8 घालवणार, उत्तर काय मिळेल 7. म्हणजे राईट राईट जर दिलं तरी मायनस करून राईटने चेक करणार. म्हणजे तुम्ही राईटने फक्त 7 पर्यंत आलात तर तुम्हाला लेटर मिळून जाईल. आता त्यापुढे बघा काय दिलं, जर आपल्याला लेफ्ट आणि राईट जर दिलं असेल, लेफ्ट आणि राईट म्हणजे बघा डावीकडून आपण पोहोचलो 4थ्या स्थानावर, त्याच्या उजवीकडे आपल्याला जायचे 11व्या स्थानावर. म्हणजे आपल्याला पुढे जावं लागतंय ना, सरळ आपण पुढे जातोय, तर फ्रॉम राईट आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पुढे जातोय. तर याचाच अर्थ काय झालं, लेफ्ट आणि राईट जर आपल्याला दिलंय तर आपल्याला पुढे जावं लागणार आहे. कितव्या स्थानावर पोचावं लागणार आहे, आपण डावीकडून कितव्या स्थानावर पोहोचूयात, 15व्या स्थानावर. ठीक आहे, म्हणजे लेफ्टवरून जर आपल्याला राईट जायला सांगितलं तर आपण प्लस करून लेफ्टने आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. आणि आपल्याला जर राईटवरून लेफ्ट जर पाठवलं, बघा राईटवरून आपण जर पोहोचलोय 15व्या स्थानावर आणि त्याच्या लेफ्टला आपल्याला जायचं आहे 7व्या स्थानावर, तर आपण डायरेक्टली राईटवरून कितव्या स्थानावर पोहोचू शकतो, आपण कुठे तर 22व्या स्थानावर. तर अशा प्रकारे हा कॉन्सेप्ट आहे. राईटवरून लेफ्टला पोहोचलं तर तुम्ही प्लस करा आणि राईटने या ठिकाणी काउंटिंग स्टार्ट करा, तुम्हाला एक्झॅक्टली उत्तर जे आहे ते मिळून जाईल. तर अशा प्रकारे हा जो कॉन्सेप्ट आहे अल्फाबेटिकल सिरीज तो आपण कव्हर केला आहे. धन्यवाद.
टुडे वी विल डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ अल्फाबेट सिरीज. वर्णमालिकेवर आधारित प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासूयात. बघा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. खाली दिलेल्या अक्षर क्रमिकेचा संदर्भ घेऊन या प्रश्नांची उत्तरं द्या. आता पहिलाच प्रश्न आपल्याला सांगितला गेलाय, जर दिलेल्या मालिकेची अक्षरे उलट क्रमाने लिहिली गेली तर उजव्या टोकापासून 18व्या अक्षराच्या म्हणजे राईट कडून 18 प्लेसवर जो अक्षर आहे त्याच्या डावीकडील तिसरं अक्षर कुठलं असेल. म्हणजे उजव्या टोकापासून 18व्या अक्षराच्या डावीकडील तिसरं अक्षर लेफ्टला थर्ड प्लेसवर आपल्याला कुठलं अक्षर असेल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आता इथून जर आपण उजवीकडून डावीकडे जातोय तर उजवीकडून डावीकडे जाताना प्लस करून राईट कडून जे नंबर आपल्याला भेटते 18 त्याच्यामध्ये 3 वाढवले तर 21 म्हणजे उजवीकडून आपल्याला 21वा या ठिकाणी काय शोधायचं आहे तर या ठिकाणी लेटर शोधायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं यानं रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलं गेलं. समजा रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलं गेलं तर हा पार्ट जो आहे तो लेफ्टला दिसेल आणि हा वाला पार्ट जो आहे तो राईटला दिसेल. हा राईटला दिसेल. याचाच अर्थ आपण राईट कडून आपण जर सुरुवात केली तर 3, 6, 9, 12, 15, 18 आणि 21व्या स्थानावर आपल्याला दिसेल एम, जो की या ठिकाणी पर्याय बी आहे ते आपलं उत्तर असेल. तर बघा, रिव्हर्स करत बसायचं नाही, कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणतं अक्षर डाव्या टोकापासून 6व्या अक्षराच्या डावीकडे तिसरं आहे. बघा, आपण या ठिकाणी जर पाहिलं डावीकडून आपण 6व्या अक्षरावर आलो आणि त्याच्या डावीकडे जातोय म्हणजे पुन्हा तिसऱ्या स्थानी मागे जातोय. याचा अर्थ डावीकडून डावीकडे लेफ्ट लेफ्ट बोललं तर मायनस करायचं आणि लेफ्ट वरून आपल्याला फक्त थर्ड वर पोहोचावं लागेल. याचा अर्थ डावीकडून तिसरं अक्षर आपल्याला भेटेल एच, जे की पर्याय बी या ठिकाणी आपल्याला दिसतं. नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिलं, तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणतं अक्षर डावीकडून 13व्या अक्षराच्या उजवीकडे 5वं आहे. बघा, डावीकडून 13वं अक्षर त्याच्या उजवीकडे म्हणजे राईटला 5th प्लेसवर कोण आहे हे आपल्याला जर विचारलंय तर बघा, डावीकडून 13वं अक्षर आणि त्याच्या उजवीकडे 5व्या स्थानावर जायचंय. याचाच अर्थ आपल्याला पुढे जावं लागतंय म्हणजे प्लस करायचं. तर लेफ्ट कडून आपण 13 अधिक 5 18व्या स्थानावर जाऊयात. डावीकडून 18वं अक्षर जे दिसेल ते आपलं उत्तर असेल. तर डावीकडून 18वं अक्षर बघूया. 3, 6, 9, 12, 15 आणि 18. 18व्या स्थानावर एफ भेटतं. एफ कुठे दिसते? पर्याय ए आपल्या या ठिकाणी मग अचूक उत्तर असणार. अशाच टाईपमध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायचे आणि बेसिक समजून घ्या. लेफ्ट लेफ्ट मायनस होऊन लेफ्टने काउंट करायचं. राईट राईट असेल तरी मायनस करून राईटने काउंट करायचं. लेफ्ट राईट दिलं असेल तर प्लस करून लेफ्टने काउंट करा आणि राईट लेफ्ट दिलं असेल तर प्लस करून राईटने काउंट करा. ही नोट या ठिकाणी तुम्ही करून ठेवायचे म्हणजे ही प्रश्न सॉल्व करताना कुठल्याही प्रकारचा विलंब लागणार नाही. टाइम सेव्ह करायचा असेल तर ही मेथड माहिती असणं गरजेचं आहे. नोट डाऊन नक्की करू. आता या ठिकाणी आपल्याला फोर्थ क्वेश्चन दिला आहे. खालीलपैकी कोणतं अक्षर डाव्या टोकापासून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडे 5वं आहे. बघा, डाव्या टोकापासून तिसरं अक्षर त्याच्या उजवीकडे राईट प्लेसवर 5th वर कोण येते तर लेफ्ट राईट काय होतंय प्लस आणि कुठून चेक करायचं लेफ्ट म्हणजे डावीकडून 8वं अक्षर जे असेल ते आपलं उत्तर असेल. 4 अधिक 4 8. 8 वर कोण भेटतंय एन. एन कुठे दिसतंय पर्याय डी म्हणजे हे आपलं काय असेल तर उत्तर असेल. क्विकली आन्सर भेटलं पाहिजे. क्विकली आन्सर भेटलं पाहिजे त्यासाठी हे नोट डाऊन या ठिकाणी मी करण्यासाठी सांगितलं. मेथड माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण अप्रोच काय ठेवते त्यावर आपलं प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अवलंबून असतं. खालीलपैकी कोणते अक्षर उजव्या टोकापासून 8व्या अक्षराच्या उजव्या टोकापासून म्हणजे राईट कडून 8th प्लेसवर जो अक्षर आहे त्याच्या उजवीकडे 4था आहे म्हणजे राईट कडून 8 वर जातो आपण आणि अगेन राईट वर 4th वर येते म्हणजे काय 8 वजा 4 म्हणजे उजवीकडून 4था अक्षर आपल्याला बघायचं आहे. उजवीकडून 4था अक्षर जर बघायला गेलो तर आपल्याला इथे भेटते डब्ल्यू, जे की पर्याय ए आपल्याला या ठिकाणी मॅच होतात. तर या टाईपमध्ये आपण हा 5वा प्रश्न बघितला. आता नेक्स्ट क्वेश्चन्स कडे जाऊयात. आता डायरेक्शन्स आपल्याला दिले गेलेत की खालील माहिती काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. आता बघा, इथे होईल काय, इथे आपल्याला काय दिसे, एक सिरीज दिसे, एक अक्षर मालिका दिसे. आता ही वर्णमालिका जी आहे या वर्णमालिकेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारला गेलाय की दिलेल्या व्यवस्थेच्या डाव्या टोकापासून 15वे अक्षर जे आहे म्हणजे लेफ्ट कडून जो 15th प्लेसवर जो अक्षर आहे त्याच्या डावीकडे 6वं घटक खालीलपैकी कोणतं असेल. म्हणजे डावीकडे 6वं घटक म्हणजे अगेन आपण मागे येतोय ना म्हणजे लेफ्ट कडून आपण 15th वर पोहोचलो पुन्हा डावीकडे या ठिकाणी 6वं येतंय तर लेफ्ट लेफ्ट मायनस होईल आणि 15 वजा 6 केलं तर 9 म्हणजे डावीकडून 9वं जे अक्षर असेल ते आपल्या या ठिकाणी उत्तर येतंय. तर ई या ठिकाणी आपल्याला पर्याय बी दिसतंय तर हे आपण उत्तर म्हणून सिलेक्ट करूया. जाऊयात 7वा प्रश्न या ठिकाणी बघूयात काय दिले गेले. दिलेल्या व्यवस्थेमध्ये असे किती स्वर आहेत की ज्यांच्या त्वरित आधी एक व्यंजन आहे. म्हणजे असे स्वर आपल्याला पाहिजे ज्यांच्या त्वरित आधी या ठिकाणी एक व्यंजन आहे
परंतु त्यानंतर लागलीच एक स्वर नाहीये, म्हणजे याच्या स्वरानंतर पुन्हा या ठिकाणी स्वर मात्र आपल्याला नकोय. जर स्वर नकोय म्हणजे आपल्याला अगेन व्यंजनच पाहिजे ना, म्हणजे व्यंजन स्वर व्यंजनवाली या ठिकाणी काय शोधायची आपल्याला, सिरीज या ठिकाणी आपल्याला शोधायचंय. याचाच अर्थ जर आपण बघायला गेलो तर बघा, व्यंजन स्वर व्यंजन, म्हणजे इथे हा तर ए तर कामाचा नाहीये. यू याच्या आधी व्यंजन, त्याच्यानंतर देखील व्यंजन, म्हणजे टी यू जे हा पहिला पेयर आपल्याला भेटला. इथे बघा ई दिसतंय, ईच्या आधी के आणि नंतर एफ, म्हणजे हा दुसरा पेयर आपल्याला भेटला के ई एफ. ठीक आहे, पुढे जर आपण इथे बघायला गेलो तर याच्यानंतर स्वर येतं, हे चालणार नाहीये. याच्या आधी देखील स्वर येतं, हे देखील चालणार नाहीये. नेक्स्ट आपण जर पुढे गेलो तर आपल्याला इथे ए डायरेक्टली दिसतंय, हे चालणार नाहीये. कारण बघा हे एलिमिनेट झालं, यांना आपलं या ठिकाणी जी अट दिली ती लागू होत नाहीये. याचाच अर्थ असे दोन या ठिकाणी आपल्याला जोड्या भेटत आहेत, जी एक आली टी यू जे म्हणून, या ठिकाणी टी यू आणि जे आलं, आणि दुसरं आलं के ई एफ. ठीक आहे, हा झाला आपला 7वा प्रश्न. आपण जाऊयात आता 8व्या प्रश्न. आपल्याला 8वा प्रश्न दिला गेला, कोणता घटक उजव्या टोकापासून 6व्या घटकाच्या आणि जो घटक डाव्या टोकापासून 10वा आहे त्यांच्या अगदी मधोमध आहे. म्हणजे डावीकडून 10th प्लेसवर जो आहे आणि उजवीकडून 8व्या प्लेसवर आहे, त्यांच्या अगदी मधोमध. मधोमध कोण आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ठीक आहे, अच्छा बघूयात या ठिकाणी उजवीकडून 6वा घटक कुठला आहे, 3 आणि 6. इथे आलं झेड. ठीक आहे, हा झेड जो आहे तो राईट कडून या ठिकाणी 6वा घटक होता. उजवीकडून आपल्याला 6वा घटक पाहिजे होता. ठीक आहे, राईट कडून आपण 6 प्लेसवर गेलो, झेड भेटला. आणि डाव्या टोकापासून 10वा घटक पाहिजे. डाव्या टोकापासून 3, 6, 9 आणि 10वा भेटला एफ. हा डाव्या टोकापासून 10वा आहे. ठीक आहे, या दोघांच्या अगदी मधोमध कोण येते तर बघा, इथून 3 सोडले, या बाजूने 3 सोडले, तर अगदी मधोमध भेटला आपल्याला यू. यू या ठिकाणी बसतंय, तर परफेक्ट आन्सर आपलं या ठिकाणी येईल पर्याय बी. तर या टाईपमध्ये हा 8वा प्रश्न सॉल्व्ह झाला. बघा या ठिकाणी क्वेश्चन समजणं खूप गरजेचं होतं. आता 9वा प्रश्न आपल्याला दिला गेलाय, कोणता घटक म्हणजे असं कुठला एलिमेंट जो आहे तो उजव्या टोकापासून तिसऱ्या घटकाच्या डावीकडे 10वा आहे. उजव्या टोकापासून जो तिसरा घटक आहे त्याच्या डावीकडे, म्हणजे आणखी पुढे जातोय, कितवा आहे, 10वा. याचाच अर्थ काय झालं तर उजवीकडून आपल्याला जावं लागणार आहे 13व्या प्लेस पर्यंत, कारण 3 अधिक 10 13 होत आहेत. म्हणजे उजवीकडून 13 काढायचं, 3, 6, 9, 12 आणि 13वा आपल्याला भेटतंय उजवीकडून एल. एल कुठे दिसेल तर पर्याय डी, म्हणजे हे आपलं अचूक उत्तर असेल पर्याय डी. 10वा प्रश्न बघूयात. आता इथे 10वा प्रश्न आपल्याला केला गेलाय, उजव्या टोकापासून 17व्या घटकाच्या, म्हणजे राईट प्लेसवरून 17th प्लेसच्या उजवीकडे 10वा घटक कुठला आहे, म्हणजे अगेन आपण मागे येतोय, 10वं घटक आपल्याला शोधायचं. म्हणजे राईट वरून 17, त्याच्या राईटला 10वं, म्हणजे राईट राईट मायनस होणार आणि राईट कडून आपल्याला मग 7 वर जावं लागेल, कारण 17 वजा 10 7 झालं. 3, 6 आणि 7व्या प्लेसवर आपल्याला भेटते सी, जे की पर्याय ए आपलं या ठिकाणी दिसतंय, हे आपलं अचूक उत्तर. तर या प्रकारे गाईज जे अल्फाबेटिकल सिरीजवर बेस्ड जे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी अभ्यासतात, आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी बारकाईनं ऑब्झर्व करून या ठिकाणी प्रत्येक प्रश्न तुमच्या समोर सोडवून दिलेला आहे. तर नक्कीच हे तुम्हाला क्लिअर झाले असेल. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ अल्फाबेट सिरीज. बघा, इंग्रजी वर्णमालेवर आधारित प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघूयात काय प्रश्न दिले गेलेत. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो डायरेक्शन्स आपल्याला 1 to 5 दिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला दिलं गेलंय की खालील माहिती काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्यायचे. तर आपल्याला या ठिकाणी दिसत, आपल्याला 6 शब्द दिसत बघा, ब्ल्यू, पिंक, ग्रे, डुअर, फुल आणि हंक. हे 6 शब्द जे आहेत, या 6 शब्दांवर आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जाणार आहेत. तर बघा, पहिलाच प्रश्न दिला गेलाय, जर दिलेले शब्द उजवीकडून डावीकडे इंग्रजी शब्दकोश क्रमवारीत लावले गेले तर खालीलपैकी कोणता शब्द डाव्या टोकापासून दुसरा असेल. भाई, आपल्याला या ठिकाणी डिक्शनरी ऑर्डरनुसार या ठिकाणी राईट टू लेफ्ट लावायला सांगितलं. याचा अर्थ आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं. कारण बघा, राईट टू लेफ्ट जर बोलले तर आपल्याला ब्ल्यू इथे सुरुवातीला येईल, हे आपल्याला दिसेल. त्यानंतर डुअर या ठिकाणी येईल. त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर फुल या ठिकाणी येईल, ग्रे या ठिकाणी येईल, त्यानंतर हंक इथे येईल आणि पिंक. या प्रकारे पिंक, हंक, हंक इथे येत आहे ना, तर याचाच अर्थ आपल्याला डाव्या टोकापासून दुसरा शब्द जो दिसतोय तो हंक दिसतोय. पर्याय बी आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी हे वर्ड्स लिहिलेत, कंप्लीट वर्ड्स लिहायची गरज नाही, कारण आपला फोकस असला पाहिजे दिलेला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय येणार आहे यावर. तर असंच प्रश्न बघूया पुढील काय काय दिले गेलेत. आता दुसरा प्रश्न, याच
6 शब्दांवर आधारित असणारे, तर हे 6 शब्द जे आहेत ते इथे खाली दिलेलेच आहेत. तर आपल्याला प्रश्न दिला गेलाय, जर शब्दामधील पहिल्या आणि शेवटच्या अक्षराला काढून टाकलं तर त्यातील अशा किती शब्दांमध्ये स्वर असतील. अच्छा बघा, पहिलं आणि दुसरं अक्षर काढून टाकलं, इथे LU याच्यामध्ये तर स्वर आहे. P आणि K जरी काढले तरी इन मध्ये देखील स्वर आहे. G आणि Y काढले तरी यामध्ये देखील स्वर आहेत, तिन्हीवर आहेत. इथे डुअर मधले हे दोन्ही जरी काढले तरी इथे देखील स्वर दिसते. F आणि L काढून टाकलं तरी यू स्वर दिसतंय. H आणि K जरी काढून टाकलं तरी यू स्वर दिसतंय. म्हणजे सर्वांमध्येच या ठिकाणी स्वर आलेले आहेत. तर आता या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर येईल मग 4 पेक्षा अधिक, कारण 6च्या 6 शब्दांमध्ये या ठिकाणी आपल्याला स्वर दिसत आहेत. कमीत कमी कुठलाही एखादा स्वर दिसणं गरजेचं होतं. पाहूया तिसरा प्रश्न. बघा, डाव्या टोकापासून तिसऱ्या शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या तिसऱ्या शब्दाचा पहिला अक्षर कुठला आहे जी, आणि डाव्या टोकापासून दुसऱ्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये इंग्रजी वर्णमालेनुसार किती अक्षर आहेत. अच्छा, येथून जर आपण पाहिलं तर डाव्या टोकापासून दुसऱ्या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे के. ठीक आहे, तर इथे बघितलं तुम्ही तर इथे बघा, जी नंतर एच नंतर आय नंतर जे, म्हणजे ही 3 अक्षरं या ठिकाणी दिसत आहेत. तर आपल्याला उत्तर काय द्यायचं या ठिकाणी 3, जे की पर्याय 2 या ठिकाणी आपल्याला दिसते की बाई 3 अल्फाबेट्स आर देअर. चौथा प्रश्न. पहिल्या शब्दाचे पहिलं अक्षर पी आणि शेवटच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये म्हणजे के यांच्यामध्ये किती स्वर आहेत. अच्छा, यांच्या दोघांच्या मध्ये किती स्वर आहेत ना. मग बी नंतर जो स्वर पहिला येणार आहे तो ई येईल, त्याच्यानंतरचा स्वर असणार आहे आय, म्हणजे हे 2 स्वर या दोघांमध्ये दिसत आहेत. ठीक आहे, तर उत्तर काय येईल मग 2, जे की पर्याय ए या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला. पाचवा प्रश्न बघूयात काय दिलं गेलंय. आता इथे प्रश्न आपण रीड करूयात. पहिल्या शब्दाच्या दुसऱ्या बघा या ठिकाणी अक्षराद्वारे 5व्या शब्दाचे शेवटचे अक्षर, शेवटच्या शब्दाचे शेवटचे अक्षर आणि तिसऱ्या शब्दाचे चौथे अक्षर मिळून काय एखादे अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल. जर होय असेल तर शब्दपूर्ण अर्थपूर्ण शब्दाचं तिसरं अक्षर काय आहे हे आपल्याला विचारलंय, आणि जर शब्द बनत नसेल तर आपलं उत्तर झेड म्हणून निवडा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं गेलंय, बघा क्लिअरली समजून घ्या. सेकंड लेटर ऑफ द फर्स्ट वर्ड, म्हणजे या ठिकाणी सेकंड लेटर ऑफ फर्स्ट वर्ड एल भेटलं आपल्याला. त्यानंतर आपल्याला दिलंय की लास्ट लेटर ऑफ फिफ्थ वर्ड, फिफ्थ वर्ड या ठिकाणी आहे त्याचं लास्ट लेटर आपल्याला एल दिसतं, हे देखील इथे देखील आपल्याला एल भेटलं. त्यानंतर दिलंय लास्ट लेटर ऑफ लास्ट वर्ड, लास्ट वर्डचं लास्ट लेटर या ठिकाणी काय दिसतंय तर के भेटतंय आपल्याला. ठीक आहे, आणि फोर्थ लेटर ऑफ थर्ड वर्ड, फोर्थ लेटर ऑफ थर्ड वर्ड इथे या ठिकाणी आपल्याला भेटलं वाय. आता यांना मिळून आपल्याला एखादं काय बनवायचं तर या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द. अच्छा, इथे या LYLK यांच्यावरून कुठलाही असा या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होताना दिसतंय का. तर या प्रकारे कुठल्याही प्रकारचा शब्द तयार होताना दिसत नाही, म्हणजेच या ठिकाणी हा शब्द बनणार नाही. तर झेड हे आपलं उत्तर असेल, कारण कुठलाही अर्थपूर्ण शब्द बनत नाहीये. ठीक आहे, तर जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघूया. डायरेक्शन आपल्याला 6 to 10 दिलेले आहेत. फॉलोइंग क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन द 5 गिवन वर्ड्स. आता या ठिकाणी हे खालील जे प्रश्न आहेत हे 5 शब्द जे आहेत, नॉट, बॅड, सी, ABS, PAT, पेट, तर या 5 शब्दांवर आधारित आहेत. आणि या शब्दांवर आधारित जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी समजून घ्या पुढील प्रश्न जे आहेत 6 ते 10 क्रमांकाचे ते कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हे समजून घेऊयात. बघा, जर आपल्याला या ठिकाणी इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे दर्शवल्याप्रमाणे दिलेले शब्द डावीकडून उजवीकडे जर या ठिकाणी व्यवस्थित केले, म्हणजे जर यांची अरेंजमेंट डिक्शनरी ऑर्डरनुसार लेफ्ट टू राईट जर केली, तर पुढीलपैकी कोणता शब्द डाव्या टोकापासून चौथा असेल. अच्छा बघा, या ठिकाणी आपल्याला नॉट, बॅड, सी, ABS आणि पेट असे हे 5 वर्ड्स दिले. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की भाई डिक्शनरी ऑर्डरमध्ये जर आपण लावणार आहे तर ABS हा पहिला भेटेल आपल्याला, त्यानंतर जर पाहिलं बॅड हा दुसरा वर्ड भेटेल, त्यानंतर जर यात कम्पेअर केलं तर नॉट आपल्याला तिसरा भेटेल, त्यानंतर पेट आपल्याला चौथा भेटेल आणि सी आपल्याला 5वा भेटेल. आपल्याला विचारलंय डाव्या टोकापासून चौथा शब्द, तर डाव्या टोकापासून चौथा शब्द आपल्याला भेटेल पेट. पेट कुठे दिसते तर पर्याय सी दिसते, कारण तुमचं पहिले आलं असतं ABS. आता हे लिहित बसायची गरज आहे का. नंतर आलं असतं बॅड, त्यानंतर आलं असतं तुमचं नॉट, त्यानंतर आलं असतं पेट आणि नंतर आलं असतं सी. डाव्या टोकापासून चौथा दिसते पेट. हे आपल्याला इथे बघा एका लेटर पासून आपण हे उत्तर देऊ शकतो. 7वा प्रश्न बघूयात. उजव्या टोकापासून तिसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर, उजव्या टोकापासून फर्स्ट, सेकंड, थर्ड त्याचं पहिलं अक्षर आहे S, आणि डाव्या टोकापासून चौथ्या शब्दाचं दुसरं अक्षर, डाव्या टोकापासून चौथ्या शब्दाचं दुसरं अक्षर आहे B.
ठीक आहे, यांच्यामध्ये इंग्रजी वर्णमाला जे आहे त्याच्यामधील किती अक्षर आहेत. या ठिकाणी बघा, बी येते तुमचं 2 वर, एस येते तुमचं 19 वर. याचा अर्थ हा 17वा, बी पासून 17वा लेटर एस भेटतोय, परंतु मध्ये तर 16 लेटर असणार आहेत ना, म्हणजे 16 अक्षर या ठिकाणी आपले उत्तर असेल. तर 16 कुठे दिसते, पर्याय बी. तर हे आपण या ठिकाणी उत्तर सिलेक्ट करणार आहोत 16. 8वा प्रश्न, इंग्रजी वर्णक्रमानुसार प्रत्येक शब्दाचं दुसरं अक्षर त्याच्या पुढच्या अक्षराने बदललं तर किती शब्द तयार होतील जे कोणत्याही स्वरांशिवाय असतील, म्हणजे ज्याच्यामध्ये या ठिकाणी एकही स्वर नसेल. पण या ठिकाणी बघा, नॉट जो होता, नॉट मध्ये ओ चा पी होईल. आता बॅड मध्ये ए चा बी होईल. सी मध्ये ई चं काय होणार आहे, एफ होणार आहे. मधल्या अक्षराचं दुसरं अक्षर आहे त्याला पुढच्या अक्षराने बदललंय. बी चं सी होणार आहे आणि ई चं एफ होणार आहे. अच्छा, इथे समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये एनपीटी बनेल बघा, डायरेक्टली आपण उत्तर देऊ शकतो की हे स्वरा वाचून असणार आहे. याच्यामध्ये देखील स्वर येणार नाही, याच्यामध्ये स्वर आहे, याच्यामध्ये देखील स्वर राहील, हे स्वरा वाचून बनेल. म्हणजे 3 शब्द हे आपलं 3 हे उत्तर आपण देऊच शकतो. परंतु ट्रॅडिशनल मेथडने गेले तर आपल्याला अशा प्रकारे बीबीडी, एस ई, एस एफ आणि ई हे लिहिलं असतं तर हे कॅन्सल आउट झालं असतं. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असतं तर याचं बनलं असतं ACS आणि याचं बनलं असतं PFT. म्हणजे हा ACS ए मुले हा देखील कॅन्सल आउट झाला असता. तर उरलेले बाकी 3 असे शब्द होते ज्यांच्यामध्ये एकही स्वर येत नव्हता, म्हणजे 3 हे उत्तर अचूक असते. 9वा प्रश्न, जर प्रत्येक शब्दाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षरांचा आपापसात अदलाबदल केला तर नवीन प्रणालीमध्ये खालीलपैकी किती अर्थपूर्ण शब्द तयार होते. अच्छा बघा, झालं काय, इथे बघा दुसरा आणि तिसरा काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी दुसरा तिसरा इंटरचेंज करायचा आहे. ठीक आहे. अच्छा, यामध्ये आपल्याला विचारलं की किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील ना. आपल्याला क्लिअरली दिसते हे NTO बनणार आहे, हे तर अर्थपूर्ण नसणार आहे. हे काय बनणार आहे, BDA, हे देखील अर्थपूर्ण नसणार आहे. हे सी जसेच्या तसे राहील, कारण बघा दोन्ही ठिकाणी ई होतं, म्हणजे हा एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला आपला. दुसरा हा बनेल ASB, हा देखील अर्थपूर्ण नसणार आहे. आणि हा बनेल PTE, हा काय बनेल तर P, T आणि E, हा देखील या ठिकाणी अर्थपूर्ण नसणार आहे. म्हणजे झालं काय, तर असा फक्त आणि फक्त या ठिकाणी एक असा शब्द बनतोय जो की अर्थपूर्ण असेल, म्हणजे 1 पर्याय D हे काय असेल तर आपलं अचूक या ठिकाणी उत्तर असणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, 10वा प्रश्न दिला गेलाय. प्रत्येक शब्दामध्ये, दिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक व्यंजन इंग्रजी वर्णमाला मालिकेतील त्याच्या आधीच्या अक्षरामध्ये बदललं, म्हणजे जिथे व्यंजन म्हणजे कॉन्सनंट्स ज्याला आपण म्हणत असतो इंग्लिशमध्ये, या व्यंजनाला आधीच्या अक्षरामध्ये लिहितोय म्हणजे -1 करतोय, आणि प्रत्येक स्वर त्याच्या पुढच्या अक्षराने बदललं, म्हणजे काय झालं, ओव्हल जो आहे प्रत्येक ओव्हल त्याच्या पुढच्या अक्षराने बदललं, म्हणजे +1 जर केलं तर असे किती शब्द तयार होतील ज्यात किमान एक स्वर असेल. मिनिमम एक ओव्हल या ठिकाणी असायला पाहिजे, मिनिमम 1 ओव्हल या ठिकाणी असायलाच पाहिजे, एक ओव्हल या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अच्छा बघा, या ठिकाणी झालं काय, प्रत्येक ओव्हल +1 करतोय ना, मग ओ जिथे दिसेल तिथे P होईल, A च्या जागी B होईल, E च्या जागी F होईल, A च्या जागी B होईल आणि E च्या जागी F होईल. ठीक आहे, आपण पहिले ओव्हलमध्ये +1 केलं, नंतर कॉन्सनंट्सला -1 करू, तर N च्या आधी M येत आहे. ठीक आहे, T च्या आधी S येत आहे, B च्या आधी A येत आहे, D च्या आधी C येत आहे. हे मिनिमम 1 ओव्हल याच्यामध्ये भेटलं. S च्या आधी R येत आहे, E च्या आधी D येते, याच्यामध्ये ओव्हल भेटत नाहीये, हे देखील कॅन्सल आउट झाले. B च्या आधी A येते, हा एक ओव्हल भेटला, हा काउंट होणार आहे. ठीक आहे, आता S च्या आधी R येते, P च्या आधी O येते, हे देखील ओव्हल भेटलं, आणि T च्या आधी S हे या ठिकाणी आपण लिहून झालं. म्हणजे आपल्याला विचारलं गेलं होतं की असे किती शब्द बनतील ज्याच्यात किमान एक ओव्हल असेल, तर असे 3 शब्द आपल्याला भेटलेत, म्हणजे पर्याय D आपल्या ह्या ठिकाणी अचूक होतं. धन्यवाद. टुडे वी विल लर्न द कॉन्सेप्ट ऑफ रिझल्टंट सिरीज. परिणामी मालिकेची संकल्पना जी आहे ती आपण समजून घेऊयात. रिझल्टंट सिरीज, in this type of series numbers in each row is to be worked out separately based on the given conditions. आता ज्या दिलेल्या अटी असणार आहेत त्या अटींवर आधारित प्रत्येक रो मधील ज्या संख्या आहेत त्यांवर सेपरेटली वर्कआउट केलं जाणार आहे. आता एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे हा आपला अप्रोच असला पाहिजे. एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे, क्वेश्चन्स
बिलो कंटेन्स 2 रोज. आता या प्रश्नामध्ये 2 ओळी आहेत बघा. फर्स्ट रो दिसत असेल तुम्हाला आणि सेकंड रो दिसत असेल. यामध्ये 1 2 3 1 2 3 प्रत्येकी 3 संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. माहिती आपल्याला दिली, द रिझल्टंट ऑफ इच रो कॅन बी फाउंड बाय द कंडिशन गिवन बिलो. आता या ठिकाणी जो आपल्याला परिणाम जो मिळणार आहे, रिझल्टंट जो मिळेल तो ज्या अटी असतील त्या अटींवर आधारित असणार आहे. आन्सर द क्वेश्चन फॉलोड बाय द रो बाय फाइंडिंग द रिझल्टंट विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग 5 कंडिशन. या प्रश्नामध्ये खाली 5 अटी दिलेल्या आहेत. त्या 5 अटींवर आधारित या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट रो पहिली ओळ दिलेली आहे 9 16 12. सेकंड रो दुसरी रो आहे आपल्याकडे 8 12 आणि 4. या संख्यांवर दिलेल्या 5 अटी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण अप्लाय करणार आहोत आणि त्यापैकी जी अट या ठिकाणी लागू होत असेल त्यानुसार आपण वर्कआउट करणार आहोत. आपल्याकडे संख्या आहेत 9 16 12 8 12 4. बघा संख्या आहेत 9 16 12 8 12 4. बघा या ठिकाणी अटी काय दिलेल्या आहेत, इफ एन ऑड नंबर म्हणजेच विषम संख्या इज फॉलोड बाय अनदर ऑड नंबर नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. बघा पूर्ण वर्गसंख्या नाही आहे. देन द रिझल्टंट विल बी द डिफरन्स ऑफ बोथ द नंबर्स. याचाच अर्थ काय, जर एखादी विषम संख्या फॉलोड बाय म्हणजे त्यानंतर दुसरी एखादी विषम संख्या असेल, म्हणजे विषम संख्येनंतर पुन्हा एकदा विषम संख्या असेल परंतु ती पूर्ण वर्गसंख्या नाही आहे, तर जो रिझल्टंट असेल तो काय असणार आहे, त्या दोन्ही संख्यांचा जो डिफरन्स असेल तो या ठिकाणी असेल. कंडिशन नंबर 2, इफ एन ऑड नंबर विषम संख्या फॉलोड बाय परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे एका विषम संख्येनंतर एक पूर्ण वर्ग संख्या आली असेल तर रिझल्टंट विल बी द ॲडिशन ऑफ बोथ द नंबर्स. म्हणजे दोन्ही संख्यांची आपण बेरीज केली तर आपल्याला रिझल्टंट मिळेल. कंडिशन 3, आता तिसरी अट आपल्याला सांगते, इफ एन ऑड नंबर इज फॉलोड बाय इवन नंबर म्हणजे एखादी विषम संख्या जी असेल त्यानंतर काय येणार आहे, एक समसंख्या असेल परंतु ती समसंख्या परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, नॉट परफेक्ट स्क्वेअर, देन द रिझल्टंट विल बी द मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ नंबर्स. बघा आपल्याला पहिल्यामध्ये आपल्याला डिफरन्स दाखवला, दुसऱ्यामध्ये आपल्याला ॲडिशन दाखवलं, तिसऱ्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन सांगितलं आहे. ठीक आहे. चौथी अट पाहूयात, इफ एन इवन नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट स्क्वेअर नंबर. आता एखादी समसंख्या तिच्यानंतर काय येतं, एक पूर्ण वर्गसंख्या येत असेल, देन रिझल्टंट विल बी द ॲडिशन ऑफ बोथ द नंबर्स म्हणजे दोन्ही संख्यांचं काय करणार आहोत, आपण बेरीज करणार आहोत, तर आपल्याला परिणाम दिसून येईल. आता बघा या ठिकाणी 5वी अट आपल्याकडे आहे, इफ एन इवन नंबर म्हणजे समसंख्या इज फॉलोड बाय अनदर इवन नंबर. एका समसंख्येनंतर पुन्हा एकदा दुसरी एक समसंख्या येते बट नॉट अ परफेक्ट स्क्वेअर परंतु पूर्ण वर्गसंख्या नाही आहे, देन द रिझल्टंट विल बी द डिफरन्स ऑफ बोथ नंबर्स. पुन्हा काय येतंय तर दोघांचं काय काढावं लागेल, आपल्याला डिफरन्स काढावं लागेल. आपल्याकडे 2 रो दिलेले आहेत. रो 1 आहे ज्यामध्ये आपल्याला 9 12 16 ह्या संख्या दिलेल्या आहेत. रो 2 मध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 8 12 अँड 4. ठीक आहे. बघा संख्या कन्फर्म करूयात, 9 16 12 8 12 4. 9 16 12 8 12 4 या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे, फाइंड द प्रोडक्ट ऑफ रिझल्ट ऑफ फर्स्ट रो अँड सेकंड रो. आता जी पहिली ओळ आहे आणि दुसऱ्या रोचा जो आपल्याला रिझल्टंट मिळणार आहे त्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे त्यांचं गुणाकार केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळेल ती आपलं काय असणार आहे, तर आन्सर असणार आहे. ठीक आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा कॉन्सेप्ट बघा काय आहे, रो 1 जे आपल्याला दिलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला 9 16 आणि 12 या 3 संख्या दिसत आहेत, तर आपण काय करणार आहोत, सुरुवात कशी करणार आहोत, तर लेफ्ट टू राईट करणार आहोत. 9 नंतर आपल्याला काय दिसतंय, 16 दिसतंय. आता बघा एका विषम संख्येनंतर दुसरा ऑड आहे का, नाही, म्हणजे पहिली अट लागत नाहीये. दुसरं बघा, एका विषम संख्येनंतर परफेक्ट स्क्वेअर पूर्ण वर्गसंख्या येते म्हणजे दोघांची काय करावे लागणार आहे, आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. म्हणजे 9 अधिक 16 आपण केलं, बघा 9 अधिक 16 केलं तर आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे किती, 25. म्हणजे या दोघांचा रिझल्ट आपल्याला मिळाला 25. आता आपल्याकडे संख्या आहेत 25 आणि 12, यांवर कुठली अट या ठिकाणी लागू होते ते आपण पाहूयात. बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, इफ एन ऑड नंबर इज फॉलोड बाय इवन नंबर बट नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. बघा ही काय आहे, एक विषम संख्या आहे, त्याच्यानंतर काय येते, एक समसंख्या येते परंतु ही परफेक्ट काय नाही आहे, स्क्वेअर नाही आहे, म्हणजे ही तिसरी अट या ठिकाणी अप्लाय होईल. कंडिशन 3 नुसार आपला रिझल्ट कसं मिळेल, तर मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ नंबर्स म्हणजे 25 गुणिले 12 जर आपण केलं तर 12 पंचे 60, ह्याच्याला आले 6, 12 दुणे 24 आणि 6
30 म्हणजे 300. फर्स्ट रोचा जो रिझल्टंट आहे तो रिझल्ट काय आलेला आहे आपल्याला मिळाले 300. रिझल्टंट आहे आपल्याकडे 300. आता सेकंड रो पाहूयात आपण. बघा या ठिकाणी आपल्याला समसंख्या दिसते, दुसरी देखील सम आहे, तिसरी देखील समसंख्या आहे. ठीक आहे, तर ऑड वाल्या कंडिशन आपल्याला चेक करायची गरज नाही. बघा ऑड नंबर ऑड नंबर ऑड नंबर या कंडिशन्स आपण रिमूव्ह केल्या. आता इव्हन नंबर इज फॉलोड बाय परफेक्ट स्क्वेअर नंबर. आता हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये म्हणजे चौथी देखील अट या ठिकाणी लागणार नाहीये. पाचवी अट बघा काय सांगते आपल्याला, इव्हन नंबर इज फॉलोड बाय अनदर इव्हन नंबर नॉट परफेक्ट स्क्वेअर देन द रिझल्टंट विल बी द डिफरन्स ऑफ बोथ दी नंबर्स. आता या दोघांचं काय करणार आहोत आपण, डिफरन्स म्हणजे कंडिशन 5 अप्लाय करणार आपण यामध्ये. तर 12 आणि 8 मधील डिफरन्स आपल्याला मिळाला 4. आता ही एक समसंख्या आहे फॉलोड बाय परफेक्ट स्क्वेअर नंबर, कारण 4 आणि 4 या दोन संख्या आपल्याकडे राहिल्या, तर 4 नंतर 4 येते, फॉलोड बाय काय आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर. तर रिझल्टंट विल बी द ॲडिशन ऑफ बोथ दी नंबर्स, म्हणजे या दोघांचं ॲडिशन काय मिळेल आपल्याला 8 मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे रिझल्टंट होता किती 300, या ठिकाणी आपल्याकडे रिझल्टंट आलं किती 8. आपल्याला फायनली जे उत्तर द्यायचे ते काय विचारलंय, तर पहिल्या ओळीचा परिणाम आणि दुसऱ्या ओळीचा परिणाम जो आहे त्यांच्या गुणाकाराचे या ठिकाणी आपण व्हॅल्यू पाहिली तर किती येणार आहे. तर बघा 300 इंटू 8 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 2400. म्हणजेच आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे 2400. तर आता पाहूया ट्विस्टेड टर्म्स, काही ट्विस्टेड नियम जे आहेत जे आपल्याला प्रश्न सॉल्व करण्यापूर्वी माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा ए प्रिसिड्स बी मीन्स ए कम्स बिफोर बी. म्हणजेच काय, जर प्रिसिड्स आपल्याला या ठिकाणी दिले म्हणजेच काय, तर ए जो असणार आहे तो कशाच्या आधी येणार आहे, बीच्या आधी येणार आहे. किंवा याला आपण अशा प्रकारे म्हणू शकतो ए इज टू द लेफ्ट ऑफ बी, म्हणजे जो ए आहे तो बीच्या कुठे आहे, लेफ्टला आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. बी इज प्रेसिडेड बाय ए, म्हणजेच काय, तर या आपल्याला दिलेला आहे ए कम्स बिफोर बी. किंवा आपण याला पुन्हा काय म्हणू शकतो, ए जो आहे तो काय आहे, तर बीच्या लेफ्टला आहे. पुढे आपल्याला ट्विस्टेड टर्म दिलेली आहे बी फॉलोज ए मीन्स बी कम्स आफ्टर ए, म्हणजे जो बी आहे तो एच्या कुठे असणार आहे, तर राईटला असणार आहे. जसं आपण फॉर एक्झाम्पल पाहू शकतो, जो बी आहे तो एच्या राईटला आपल्याला दिसतोय. आणि शेवटचे ट्विस्टेड टर्म आपल्याकडे आहे ए इज फॉलोड बाय बी. कारण बघा ट्विस्टेड का म्हटलं जाते, कारण यामध्ये कधी कधी कन्फ्युजन होतं आहे की ए आधी येणार आहे की बी आधी येणार आहे, त्यामुळे याला आपण ट्विस्ट म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, बघा कधी आपल्याला प्रेसिड्स दिलं जातं आहे किंवा कधी आपल्याला प्रेसिडेड बाय दिलं जातं आहे, कधी आपल्याला फॉलोज दिलं जातं आहे, कधी आपल्याला फॉलोड बाय दिलं जातं आहे. तर ह्या संकल्पना समजून घेणे खूप गरजेचं आहे. आता बघा ए इज फॉलोड बाय बी मीन्स बी कम्स आफ्टर ए. किंवा आपण याला काय म्हणू शकतो, बी जो आहे तो कुठे येणार आहे, तर एच्या उजवीकडे येणार आहे. तर या मूलभूत संकल्पना आपण क्लिअर केलेत. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ रिझल्टंट सिरीज. परिणामी शृंखलेचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघूया त्या ठिकाणी बघा, परिणामी शृंखला म्हटले तर या ठिकाणी आपल्याला काही या ठिकाणी डायरेक्शन दिले जातात आणि त्यामध्ये काही स्टेप्स दिल्या जातात आणि त्या स्टेप्सच्या आधारावर आपल्याला विचारलेले प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. तर बघूया त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीचा प्रश्न दिलाय डायरेक्शन 1 to 4. आता दिशानिर्देश 1 ते 4 काय दिले ते रीड करूयात. बघा 2 ओळी दिल्या आहेत म्हणजे 2 रांगा असणार आहेत आपल्याकडे. आपल्या विशिष्ट आणि विशिष्ट पंक्तीचा निकाल शोधण्यासाठी म्हणजे रिझल्ट या ठिकाणी शोधण्यासाठी आपल्याला पुढील चरणांचं अनुसरण करावं लागेल. तर बघूयात आपल्याला कुठल्या कुठल्या चरणांना या ठिकाणी फॉलो करायचं आहे. चरण 1 दिलंय, जर एक समसंख्येनंतर विषम संख्या असेल. बघा झालं काय, बघा एका समसंख्येनंतर जर विषम संख्या असेल तर दोन्ही संख्यांची बेरीज करून निकाल मिळेल. ठीक आहे, समानंतर विषम आले तर काय करायचं, बेरीज करायचं. दुसरं चरण बघूयात काय दिलं गेलंय. जर एका विषम संख्येनंतर जर पूर्ण वर्ग संख्या असेल, विषम नंतर काय असेल तर पूर्ण वर्ग संख्या, तर त्या ठिकाणी त्या वर्ग संख्या आणि विषम संख्येतील फरक हा निकाल असेल. म्हणजे या ठिकाणी डिफरन्स आपल्याला शोधायचं. दुसऱ्यामध्ये आपल्याला काय शोधायचं, तर डिफरन्स. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी दिलं गेलंय, जर विषम संख्या नाही तर दुसरी विषम संख्या आली. बघा विषम नंतर काय आले, अगेन या ठिकाणी विषम संख्या दिसते, परंतु या ठिकाणी पूर्ण वर्ग नाहीये, म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्ग नसणारी विषम संख्या. जर पूर्ण वर्ग नसणारी विषम संख्या जर आली तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, दोन्हींचा बेरीज करायचे. म्हणजे अगेन या ठिकाणी प्लस या ठिकाणी बघायला भेटलं,
पुढे आपल्याला चौथं चरण दिलं गेलं, एका विषम संख्येनंतर समसंख्या आली. बघा, विषम संख्येनंतर काय आली तर एका समसंख्या असल्यास परंतु पूर्ण वर्ग नाहीये तर दोन्ही संख्यांचा गुणाकार केल्यास निकाल भेटेल. त्या ठिकाणी बघा, विषम नंतर सम आली तर आपल्याला गुणाकार करायचा आहे. आणि नेक्स्ट जर या ठिकाणी आपण बघितले, ही पूर्ण वर्ग संख्या नकोय आपल्याला, पूर्ण वर्ग संख्या नाही. ठीक आहे. आता आणि शेवटचे चरण दिलं गेलंय, जर एका समसंख्येनंतर दुसरी समसंख्या जर या ठिकाणी असेल तर प्रथम क्रमांक दुसऱ्या क्रमांकासह विभाजित करून निकाल प्राप्त होईल. म्हणजे डिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. बघा, म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यांचाच वापर करायचा असतो. फक्त या ठिकाणी आपल्याला बघायचं असतं की कुठली अट या ठिकाणी लागू होते. ठीक आहे, तर बघूयात आता या ठिकाणी आपला क्वेश्चन पाहूयात काय दिलं गेलं. बघा, पहिला प्रश्न. आता इथे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलाय, फाइंड द सम ऑफ टू रोज. दोन रांगा ज्या आहेत त्यांचं या ठिकाणी रिझल्टंट या ठिकाणी जो भेटेल त्यांचं या ठिकाणी काय करायचं आहे, बेरीज करायचं आहे. मग आता या ठिकाणी काय जर आपण पाहिलं तर इथे बघा, एक काय दिसते आपल्याला, एक विषम संख्या आणि एक विषम संख्येनंतर एक पूर्ण वर्ग संख्या दिसते. अच्छा, विषम विषम संख्येनंतर जर पूर्ण वर्ग संख्या आली तर सबट्रॅक्शन करायचं ना, म्हणजे इथून 7 मधून काय गेलं, 4 गेले तर आपल्याला रिझल्टंट भेटेल 3. आता आपल्याकडे दोन्ही विषम संख्या आहेत, परंतु एक विषम संख्येनंतर या ठिकाणी बघा काय दिले गेले तर एक प्राईम नंबर दिला गेला, एक विषम संख्या. विषम नंतर विषम संख्या जे पूर्ण वर्ग संख्या नाही तर यांची आपल्याला काय करावी लागणार आहे तर बेरीज. म्हणजे 3 अधिक 5 काय झालं तर 8, म्हणजे या ठिकाणी आपल्याला रिझल्टंट भेटला 8. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी दुसरा या ठिकाणी रो जो आहे त्याचं या ठिकाणी बघा इन्फॉर्मेशन काढू. पहिले रो तर आपले झालेले आहे. आता रो 2 या ठिकाणी बघूयात काय दिले गेले. बघा, इथे दिसते तुम्हाला एकच समसंख्येनंतर एक विषम संख्या आली. आता समसंख्येनंतर जर विषम संख्या आली तर बघा इथे काय करायचं, समानंतर विषम आली तर ऍडिशन करायचे. म्हणजे या दोघांचे ऍडिशन केले तर आपल्याला उत्तर भेटलं 19. आणि 19 ही काय होती तर एक विषम संख्या. आणि विषम संख्येनंतर जर समसंख्या आली परंतु ही वर्ग संख्या नसेल तर मग या ठिकाणी काय करायचं आहे, त्यांचा गुणाकार. म्हणजे 19 गुणिले 2 केलं तर तुम्हाला उत्तर काय भेटेल 38. आता या दोघांची बेरीज आपल्याला विचारले, म्हणजे 8 अधिक 38 जर तुम्ही पाहिलं तर उत्तर काय येईल 46. 46 कुठे दिसते, पर्याय डी हे आपल्या या ठिकाणी अचूक होतं. आता पाहूयात आपण दुसरा प्रश्न. तर सेकंड क्वेश्चन आपल्याला दिला गेलाय, जर दोन्ही ओळींच्या निकालांची बेरीज 43 असेल तर मग एक्सचं मूल्य शोधा. आता बघा, याचा जो रिझल्टंट येईल आणि याचा जो रिझल्टंट येईल या दोघांची बेरीज जर पाहिली तर 43 येते. मग इथे उत्तर आपल्याला शोधायचे काय होणार आहे बघा, एका विषम संख्येनंतर दुसरी विषम संख्या दिसते, विषम नंतर विषम संख्या दिसते, बेरीज करावी लागेल. म्हणजे इथे आपल्याला बेरीज भेटले की ते 5 अधिक 11 16. आता एका समसंख्येनंतर एक विषम संख्या आली. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण त्यांची बेरीज करतोय. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं 16 अधिक 7 किती झाले 23. काय या ठिकाणी क्लिअरली समजून घ्या. आपण जर या ठिकाणी पाहिलं विषम नंतर विषम संख्या दिसत होते, विषम नंतर विषम संख्या आली तर या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची होती. आणि एका समसंख्येनंतर विषम संख्या आली तरी देखील बेरीज करायची होती. म्हणजे आपल्या या ठिकाणी फर्स्ट रोचं उत्तर भेटलं 23. आता या ठिकाणी आपण जर दुसरी रो पाहिले तर इथे बघा समसंख्येनंतर समसंख्या येते. जर समसंख्येनंतर समसंख्या येते तर याचा अर्थ या दोघांमध्ये समानंतर सम आले तर डिव्हिजन करायचं होतं. 18/6 केलं तर तुम्हाला इथे उत्तर भेटलं 3. अच्छा गाईज, या दोघांची जर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची हे तर लक्षात आलंय, परंतु या दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी 43 उत्तर येते. म्हणजे रिझल्टंट तर या ठिकाणी आपल्याला 20 यायला पाहिजे. मग आता एका विषम संख्येनंतर जसं आपण इथे पाहिलं होतं, एका विषम संख्येनंतर दुसरी विषम संख्या आली तर बेरीज होते ना. मग 3 मध्ये जर आपण 17 मिळवलं विषम संख्येनंतर विषम संख्या तर उत्तर तर या ठिकाणी 20 भेटेल. म्हणजे एक्स ची जी व्हॅल्यू असणार आहे ही असणार आहे किती तर 17. कुठे दिसतंय पर्याय बी. तर हे चुटके सरसे आपण या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. आता जाऊयात आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन जो दिला गेलाय त्यामध्ये विचारलं, पहिल्या आणि दुसऱ्या ओळीच्या निकालांमधील फरक शोधा. या दोघांचे जे रिझल्टंट येणार आहेत याचा आणि याचं रिझल्टंट जो येईल त्यांच्यातील डिफरन्स शोधायचे आपल्याला. ठीक आहे, आता फरक शोधायचे म्हणजे या ठिकाणी डिफरन्स आपल्याला बघायचं. तर रिझल्टंट आपण काढूयात. बघा काय दिलं गेलंय. आताच आपण पाहिलं होतं एका विषम संख्येनंतर दुसरी विषम संख्या आली तर या ठिकाणी त्यांची काय होते तर या ठिकाणी बेरीज होते. म्हणजे 19 आणि 3 किती होईल तर 22. आणि समसंख्येनंतर दुसरी समसंख्या 22 नंतर 2 त्यांचे डिव्हिजन होते. म्हणजे 22/2 केलं तर रिझल्टंट तुम्हाला भेटलं 11. ओके. अच्छा काही या ठिकाणी आता पुढे जाऊयात. आता पुढील बघा, एका या ठिकाणी विषम संख्येनंतर दुसरी एक संख्या विषम तर भेटते परंतु ती वर्ग संख्या भेटते. म्हणजे जर या ठिकाणी आपण पाहिलं तर विषम नंतर विषम एक पूर्ण वर्ग संख्या भेटते. विषम नंतर पूर्ण वर्ग संख्या असेल तर सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे चरण 2 या ठिकाणी लागू होईल.
आणि सबट्रॅक्शन जर केलं तर 15 मधून या ठिकाणी किती गेले, 9 गेले, तर किती राहिले तर 6. आणि एका समसंख्येनंतर विषम संख्या आली, समसंख्येनंतर विषम संख्या आली तर त्यांची आपण बेरीज करतोय. मग 6 अधिक 21 किती होतील तर 27. मग काही यांचा डिफरन्स शोधायचा होता, 11 आणि 27 यांच्यातील डिफरन्स जो भेटेल तो 16 भेटेल. 16 अधिक 11 27 होणार आहेत, म्हणजे 16 कुठे दिसते पर्याय बी. तर हे आपलं काय असेल तर या ठिकाणी अचूक उत्तर. तर या अटी ज्या होत्या त्या अटीनुसार आपल्याला प्रत्येक ठिकाणी जायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बघा एक पहिल्या आणि दुसऱ्या ओळीच्या निकालांचे गुणाकार शोधायचा, म्हणजे याचा जो रिझल्टंट येईल फर्स्ट रोचा आणि सेकंड रोचा जो रिझल्टंट येईल त्यांचा गुणाकार करायचं. ठीक आहे. गुणाकाराची व्हॅल्यू बघूयात काय येते या ठिकाणी. आता बघा झालं काय, या ठिकाणी बघा 9 नंतर 4 दिसते ना, 9 ही काय आहे तर एक विषम संख्या, विषम संख्येनंतर पूर्ण वर्ग संख्या दिसली तर आताच पाहिलं आपण सबट्रॅक्शन होतं, म्हणजे इथे आपल्याला भेटलं काय तर 5. म्हणजे काही या ठिकाणी बघा एक विषम संख्येनंतर आता या ठिकाणी काय आले तर एक समसंख्या आले. विषम नंतर समसंख्या असेल तर त्या ठिकाणी वर्ग नसेल, वर्गसंख्या नसेल तर त्यांचा गुणाकार होतो. ठीक आहे. हे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलं होतं. तर 5 गुणिले 8 केले तर आपल्याला उत्तर काय भेटेल तर 40 भेटेल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा इथे काय होईल बघा, या ठिकाणी समजून घ्या आता झालं काय. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं एका विषम संख्येनंतर विषम संख्या आले तर त्यांची बेरीज होते, आणि विषम नंतर विषम केलं बेरीज भेटली तर आपल्याला 3 अधिक 13 16 भेटले, आणि समसंख्येनंतर समसंख्या आली तर डिव्हिजन होते, म्हणजे 16 भागिले 2 8 केलं तर 2 उत्तर भेटेल. 40 गुणिले 2 केलं तर उत्तर येणार आहे तुमचं 80. 80 कुठे दिसते पर्याय बी. तर हे झालं आपले सुरुवातीचे 4 प्रश्न. आता या पुढील माहिती या ठिकाणी आपण रीड करूयात आणि त्यानुसार प्रश्नाचं उत्तर शोधूया. बघा आता आपल्याला इथे माहिती काय दिली बघा, डायरेक्शन 5 to 9 या ठिकाणी दिले गेले. 2 ओळी दिल्या आहेत आणि विशिष्ट पंक्तीचा निकाल शोधण्यासाठी आपल्याला पुढील चरणांचं अनुसरण करावं लागेल. आता या ठिकाणी अनुसरण बघा कशा कशा स्टेपचं, कुठल्या कुठल्या स्टेपचं करायचंय. स्टेप 1 आपल्याला दिली गेली, जर समसंख्येनंतर विषम मूळ संख्या असते, मूळ संख्या म्हणजे काय तर प्राईम नंबर असते. ठीक आहे. बघा एका समसंख्येनंतर काय आले तर एक विषम मूळ संख्या असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हे संख्यांचं या ठिकाणी बेरीज जे असेल ते निकाल असेल, म्हणजे या ठिकाणी ऍडिशन करायचं. दुसरं चरण बघा काय दिलं गेलं, पहिलं चरण लक्षात आलं असेल. दुसरं चरण दिलं गेलं एका विषम संख्येनंतर एक परिपूर्ण वर्ग संख्या आली. बघा विषम नंतर काय आले तर एक पूर्ण वर्ग संख्या, तर तुम्हाला पूर्ण परिणाम वर्गसंख्या आणि विषम संख्येतील फरक म्हणजे या ठिकाणी सबट्रॅक्शन आलं. ठीक आहे. बघा विषम अधिक पूर्ण वर्गसंख्या असेल तर सबट्रॅक्शन करायचं आहे. तिसरी अट, जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या आली परंतु ती परिपूर्ण वर्ग संख्या नाहीये, तर त्यांचा परिणाम जे आहे ते दोन्ही संख्यांची बेरीज होईल. म्हणजे बघा झालं काय, विषम नंतर विषम संख्या आली, विषम नंतर तुम्हाला काय दिसेल विषम, परंतु ही वर्ग नाहीये. जर वर्ग संख्या नाही तर या ठिकाणी काय होईल तर दोघांची बेरीज होईल. त्यानंतर जर आपण इन्फॉर्मेशन पाहिले, चौथं चरण जे दिलं गेलंय ते चरण दिलं गेलंय, जर समसंख्येनंतर एक विषम भाज्य संख्या, म्हणजे या ठिकाणी बघा जिला भाग जाऊ शकतो अशी संख्या असेल तर यांचा परिणाम विषम संख्या आणि समसंख्या दरम्यानचे फरक असेल. म्हणजे अगेन आपल्याला या ठिकाणी बघा जर समसंख्येनंतर एक विषम संख्या असेल, सम प्लस या ठिकाणी विषम, परंतु इथे जो नंबर असणार आहे हा नॉन प्राईम असणार. ठीक आहे. तर यांचं काय दिसणार आहे तर सबट्रॅक्शन दिसणार. ठीक आहे. नेक्स्ट आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पाचवं चरण दिलं गेलं, एका विषम संख्येनंतर एक समसंख्या असेल परंतु वर्ग संख्या नाहीये. बघा लक्ष द्या. बघा विषम नंतर काय असेल तर या ठिकाणी एक समसंख्या परंतु वर्ग नाहीये, परंतु परिपूर्ण वर्ग नाही, तर त्यांचा परिणाम जो आहे तो गुणाकार करून येईल. इथे गुणिले या ठिकाणी आपल्याला करावं लागेल, दोन्ही नंबर्सला गुणाकार करावा लागेल. आणि शेवटचं चरण दिलंय चरण क्रमांक 6, तर समसंख्येनंतर दुसरी समसंख्या आली परंतु वर्गसंख्या नाहीये. बघा झालं काय, समसंख्येनंतर दुसरी समसंख्या आली परंतु वर्ग नाही. मग जर वर्ग संख्या नसेल तर या ठिकाणी पहिल्या क्रमांकास दुसऱ्या क्रमांकाने विभाजित करून या ठिकाणी निकाल प्राप्त होईल, म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन होईल. हे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन्सचे उत्तर शोधूया. बघा इथे काय दिलं गेलं आणि अटी आपल्याला ह्या लक्षात ठेवायच्या, नोट डाऊन करून ठेवत चला, कारण बघा नोट डाऊन करून ठेवलात तर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायला सोपं. आता इथे बघा आपल्याला दोन दोन या ठिकाणी संख्यांचा विचार करायचा आहे. आता एका विषम संख्येनंतर तुम्हाला या ठिकाणी काय दिसते तर विषम संख्या दिसते, परंतु वर्ग संख्या नसेल तर त्यांची बेरीज होते. म्हणजे या ठिकाणी काय झालं, 7 अधिक 5 काय होईल तर 12. आता 12 ही एक समसंख्या होती आणि त्याच्यानंतर अगेन समसंख्या आली आहे, तर या ठिकाणी काय होईल तर वर्गसंख्या नाही आहे ना,
म्हणजे या ठिकाणी काय होणार, तर भागाकार होणार, म्हणजे 12/2 केलं तर तुम्हाला उत्तर भेटलं 6. म्हणजे या ठिकाणी पहिला या ठिकाणी जो रिझल्टंट भेटला तो 6 भेटला. आता दुसऱ्या रेषेचा रिझल्टंट आपल्याला शोधायचं, तर झालं काय बघा. इथे काय जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी काय केलं बघा, इथे काय दिसतंय 18. 18 नंतर काय दिसतं 6. मग समसंख्येनंतर समसंख्या आली तर भागाकार होईल. म्हणजे 18/6 आलं तर 3 उत्तर येईल. आणि एका विषम संख्येनंतर अगेन एक विषम संख्या आली परंतु वर्गसंख्या नसेल तर बेरीज होती आहे. म्हणजे इथे उत्तर भेटते 3 अधिक 7 10. 10 आणि 6 यांची जर टोटल केली तर 16 भेटेल. आणि 16 कुठे दिसते तर पर्याय ए दिसतंय, म्हणजे हे उत्तर असणार आहे 16. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहू. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे 6व्या क्रमांकाचा प्रश्न. जर दोन्ही ओळींच्या निकालाची बेरीज 32 असेल तर एक्सचं मूल्य शोधा. आता या दोघांचं जे रिझल्टंट असणार आहे त्या दोघांच्या रिझल्टंटची बेरीज भेटते किती 32. तर चला काही हरकत नाही, आपण काय करूयात या ठिकाणी आपल्याला यांचे काय करायचे तर या ठिकाणी सोल्युशन आपल्याला शोधायचं आहे. तर बघा 11 नंतर 7 दिसतंय का विषम संख्येनंतर विषम संख्या जी परिपूर्ण वर्गसंख्या नाहीये, तर या ठिकाणी झालं काय 11 अधिक 7 18 होईल, कारण आपल्याला यांचं काय करायचं होतं विषम नंतर जर विषम भेटलं तर बेरीज होणार. आणि समसंख्येनंतर एक काय भेटलंय तर आपल्याला या ठिकाणी प्राईम नंबर. समसंख्येनंतर प्राईम नंबर भेटले तर अगेन या ठिकाणी काय होईल तर बेरीज, म्हणजे 18 अधिक 5 काय होईल 23. इथे भेटलं 23 तर दुसरं या ठिकाणी संख्या भेटायला पाहिजे 9, तरच या ठिकाणी रिझल्टंट 32 येईल. म्हणजे यांचं रिझल्टंट 9 भेटलं पाहिजे. तर काही या ठिकाणी बघा 8 आणि 2 यांच्यामुळे भागाकार होईल, दोन्ही समसंख्या. म्हणजे 8/2 केलं तर 4 भेटलं. तर आता एक समसंख्येनंतर विषम संख्या आली तर त्यांचे काय होते बेरीज होते. 9 उत्तर येण्यासाठी इथे आपण जर समजा 5 ठेवलं, समानंतर विषम संख्या ठेवली, ती एक प्राईम नंबर आहे तर दोघांची बेरीज होईल, म्हणजे 4 अधिक 5 9 भेटेल. मग एक्स ची व्हॅल्यू आपल्याला क्लिअरली बघायला भेटली. इथे पर्याय सी जे 5 दिले गेले ते आपण या ठिकाणी ठेवूच शकतो. म्हणजे उत्तर आलं 6व्या प्रश्नाचं पर्याय सी 5. ओके. चला आता जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात काय दिलं गेलं. पुढील प्रश्न. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीच्या निकालामधील फरक शोधा. आता याचा जो रिझल्टंट येणार आहे आणि याचा जो रिझल्टंट येणार आहे यांच्यातील डिफरन्स आपल्याला शोधा. डिफरन्स बघा किती येते हे आपल्याला या ठिकाणी शोधायचे. 3 6 8 9 असे पर्याय दिलेत. आता एक काय आहे तर 13 ही एक विषम संख्या होती आणि त्याच्यानंतर देखील एक विषम संख्या आली जी वर्ग संख्या नाहीये. यांची बेरीज होईल, म्हणजे काय झालं 13 अधिक 5 या ठिकाणी 18 बघायला भेटलं आपल्याला. आणि एका समसंख्येनंतर जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर एक विषम संख्या आली आणि जी नॉन प्राईम नंबर आहे तर त्यांचं सबट्रॅक्शन बघायला भेटतं, म्हणजे 18 मधून 15 या ठिकाणी जातील तर तुम्हाला उत्तर भेटेल 3. ओके. हा झाला आपला या ठिकाणी पहिल्या रोचा रिझल्ट. आता दुसरी रो जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा एका विषम संख्येनंतर एक समसंख्या आली. विषम नंतर एक समसंख्या असेल परंतु वर्गसंख्या नसेल तर गुणाकार होत आहे. म्हणजे इथे मात्र तुम्हाला 19 गुणिले 22 करावा लागेल. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 19 दुनी 38, 19 दुनी 38 आणि 3 किती होणार आहेत तर 418. इथे तुम्हाला रिझल्टंट बघायला भेटतं 418. आणि एका समसंख्येनंतर जर समसंख्या आली तर मात्र या ठिकाणी रिझल्टंट जो आहे तो डिवाइड करून बघायला भेटेल. म्हणजे 418ला आपल्याला 38ने भागावं लागेल. मग 38 एके 38 उरले किती 3, 38 एके 38. म्हणजे झालं काय गाईज या ठिकाणी रिझल्टंट भेटलं आपल्याला 11. 11 आणि 3चा फरक, यांच्यातील फरक जर आपण शोधला तर 11 आणि 3चा फरक आपल्याला 8 बघायला भेटते ना. 8 कुठे बघायला भेटते इथे पर्याय सी. म्हणजे हे काय असेल तर ऑप्शन सी जे आहे ते या ठिकाणी अचूक उत्तर असेल. 3 आणि 11 मधील फरक आपल्याला या ठिकाणी बघायला भेटला. ठीक आहे. चला तर आता जाऊयात आपण नवीन प्रश्नाकडे. ठीक आहे. बघा या ठिकाणी बघा आपल्याला इथे बघा अट देखील दिली होती. 19 आणि 12 यांचा विचार ज्यावेळेस आपल्याला करायचा होता तर एका विषम संख्येनंतर एक समसंख्या ते या ठिकाणी अट लागत होती. तर यांच्यामध्ये गुणाकार होतो. ठीक आहे. त्यानुसार आपण या ठिकाणी हा प्रश्न जो होता सॉल्व्ह केला आणि अचूक उत्तर आज आपलं आलंय पर्याय सी. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 8वा प्रश्न. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीच्या निकालांचा गुणाकार शोध. पहिल्या आणि दुसऱ्या ओळीच्या निकालांचा गुणाकार शोध. ठीक आहे. तर बघूयात आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं. जर रिझल्टंट काय काय येत आहेत ते या ठिकाणी आपण शोधूयात. ठीक आहे. तर बघा 17 नंतर काय दिसतंय एक पूर्ण वर्गसंख्या, म्हणजे एका विषम संख्येनंतर अगेन विषम संख्या आली आहे आणि वर्गसंख्या असेल. विषम नंतर एक वर्गसंख्या आली तर सबट्रॅक्शन होतं. त्याला अट सांगते की सबट्रॅक्शन होतं. 17 मधून 9 गेलं तर या ठिकाणी तुम्हाला भेटेल किती 8. आणि एका समसंख्येनंतर समसंख्या तर डिव्हिजन होईल, म्हणजे उत्तर 8/2 घेतले तर 4 उत्तर. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं
तर आता दुसरा रो आपण या ठिकाणी बघायचं काय दिले गेले. बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं एका समसंख्येनंतर एक विषम संख्या दिसते. मग समनंतर विषम आणि या ठिकाणी बघा 11 ही काय आहे तर एक मूल संख्या आहे. म्हणजे यांचं काय होईल तर या ठिकाणी बेरीज म्हणजे 11 अधिक 18 किती होईल. आणि एका विषम संख्येनंतर एक विषम संख्या आली. एका विषम संख्येनंतर विषम संख्या असेल तर त्यांची बेरीज होते म्हणजे 19 अधिक 7 किती होईल 36. काही जर तुमच्याकडे जर या ठिकाणी रिझल्टंट जर 36 भेटते आणि पहिल्या लाईनचा रिझल्टंट भेटते 4, यांचा गुणाकार जर तुम्ही पाहिलं 4 12 आणि 2 144. कुठे दिसते 144 आपल्याला कुठे बघायला भेटतं पर्याय टी. हे आपल्या या ठिकाणी काय असेल तर अचूक उत्तर या ठिकाणी येणार ऑप्शन टी. ठीक आहे 9वा प्रश्न बघूयात आता. आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन काय दिले गेले ते या ठिकाणी सॉल्व्ह करूयात बघा. इफ द डिफरन्स ऑफ द रिझल्टंट ऑफ 2 8 म्हणजे या ठिकाणी जो रिझल्टंट येतो हा आणि हा यांच्यातील जो डिफरन्स आहे सबट्रॅक्शन आहे तो 8 असेल तर एक्सचं मूल्य शोधा. ठीक आहे गाईज आता आपण या ठिकाणी क्वेश्चनला सॉल्व्ह करूयात बघा काय दिलं गेलं. एका विषम संख्येनंतर एक वर्गसंख्या आली 4, विषम नंतर वर्गसंख्या आली तर सबट्रॅक्शन होते म्हणजे या ठिकाणी बघा 7 मधून 4 गेले राहिले किती 3. ठीक आहे आता 3 नंतर 9 आला म्हणजे विषम संख्येनंतर एक वर्गसंख्या आली तर अगेन या ठिकाणी काय दिसतंय या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटेल तर सबट्रॅक्शन डिफरन्स बघायला भेटेल म्हणजे डिफरन्स जो येणार आहे तो किती येईल 6 डिफरन्स. बघूयात या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचं बघा एका विषम संख्येनंतर वर्गसंख्या आली तर या ठिकाणी आपण अटी पाहूयात काय दिलं गेलं. विषम संख्येनंतर एक परिपूर्ण वर्गसंख्या. ठीक आहे तर यानंतर आपण जर असं या ठिकाणी जर संख्या पाहिलं तर सबट्रॅक्शन होतं हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं म्हणजे ही अट आपण या ठिकाणी बघितली. आणि त्यानंतर जर तुम्हाला रिझल्टंट जर तुम्ही पाहिलं तर रिझल्टंट काय भेटते आपल्याला 7 मधून 4 गेले किती भेटले 3. ठीक आहे अच्छा मग या ठिकाणी बघा जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर अगेन एका विषम संख्येनंतर पूर्ण वर्गसंख्या आली. विषम संख्येनंतर वर्गसंख्या आली आहे तर या ठिकाणी तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे डिफरन्स काढायचं म्हणजे 3 आणि 9चा डिफरन्स भेटला 6. ओके आता या ठिकाणी बघा आणखी काय करायचं आता इथून जर तुम्ही पाहिलं तुम्हाला 12 नंतर एक्स दिसतंय. ठीक आहे तर एक्सची किंमत जी आहे ठीक आहे जर 2 या ठिकाणी निकाल जो आहे तो या ठिकाणी डिफरन्स 8 भेटतंय तर काय या डिफरन्स 8 भेटण्यासाठी इथे संख्या जी यायला हवी 14 दिसायला राईट. तर 14 आणि 6चा डिफरन्स या ठिकाणी किती येईल 8 येईल ना. मग आपण एका समसंख्येनंतर आपल्याला इथे 11 ठेवून चालेल का तर आपण इथे 11 ठेवलं. एका समसंख्येनंतर एक विषम मूल संख्या आली प्राईम नंबर तर ॲडिशन होते म्हणजे 12 मध्ये 11 मिळवले तर 23 होईल. आणि एका 23 या विषम संख्येनंतर एक पूर्ण वर्गसंख्या आली तर त्यांचा डिफरन्स 23 मधून 9 गेले 14 भेटलं तर एक्झॅक्टली आपल्याला उत्तर भेटतंय म्हणजे या एक्सच्या जागी आपल्याला ठेवावं लागेल 11 जे की पर्याय ए या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलं. तर बघा रिझल्टंट सिरीजचा हा 9वा प्रश्न देखील आपण आता आपण या ठिकाणी 10वा प्रश्न बघूयात काय देण्यात. ठीक आहे तर 10वा प्रश्न आपल्याला काय सांगितलं गेलं ते समजून घ्या. बघा अटी आपल्याला दिल्या आहेत 2 ओळी दिल्या आहेत आणि विशिष्ट पंक्तीचा निकाल शोधण्यासाठी आपल्याला पुढील चरणांचं अनुसरण करावं लागेल. आता चरण कुठले दिले ते देखील बघू. बघा चरण 1 दिलं गेलंय विषम संख्यानंतर समसंख्या आली. विषम संख्येनंतर काय आली तर समसंख्या आली तर आपल्याला या ठिकाणी परिणाम दोन्ही संख्यांची बेरीज होईल हे सांगितलं. आणि एका समसंख्येनंतर मूळ क्रमांक आला म्हणजे समसंख्येनंतर प्राईम नंबर आला. तर या ठिकाणी मूळ संख्या असेल तर परिणाम मूळ संख्या आणि समसंख्या दरम्यानचा फरक म्हणजे सबट्रॅक्शन बघायला भेटेल. तिसरी गोष्ट समसंख्येनंतर आणखी एक समसंख्या असेल तर दोन्ही संख्यांची बेरीज. बघा समनंतर आणखी एक समसंख्या असेल परंतु मूळ क्रमांक नाही आहे म्हणजे नॉन प्राईम. नॉन प्राईम नंबर असेल तर दोघांची बेरीज होईल. पुढे दिले गेले समसंख्येनंतर एक विषम संख्या असेल समानंतर काय असेल तर एक विषम परंतु नॉन प्राईम नंबर क्रमांक नाही म्हणजे नॉन प्राईम नंबर असेल तर परिणाम त्या दोन संख्यांचा गुणाकार घेईल. आणि त्याच्याही पुढे आपण जर गेलो तर अट क्रमांक 5 दिले म्हणजे स्टेप 5 चरण 5 दिलंय विषम संख्येनंतर दुसरी विषम संख्या असेल तर या ठिकाणी परिणाम जो आहे तो या ठिकाणी डिव्हिजन करून परिणाम दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येने भागून प्राप्त होईल. म्हणजे या ठिकाणी बेरीज वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार या अशा 5 चरणांची या ठिकाणी माहिती दिली आहे. आता आपण या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करूयात म्हणजे आपला हा प्रश्न बघूयात काय देण्यात आला होता. पहिल्या व दुसऱ्या ओळीच्या निकालाची बेरीज जर 25 असेल तर दोघांच्या निकालाची बेरीज जर या ठिकाणी काय असेल 25 असेल तर पीचं मूल्य
शोधायचं. आता पीचं मूल्य या ठिकाणी बघणारच आहोत आपण. बघा इथे काय करायचंय बघा, दोघांची बेरीज जी आहे, पहिल्या आणि दुसऱ्या संख्येची बेरीज जी आहे ते या ठिकाणी 25 आहे. तर आपण बघा 5, 8 आणि 13 इथे आपण पहिल्यांदा आपण काय करू, सेकंड रोचं या ठिकाणी रिझल्टंट काढू. आणि सेकंड रो बघा, एक विषम संख्येनंतर एक काय भेटते, तर एक समसंख्या. बघा विषम संख्येनंतर समसंख्या आली म्हणजे त्याच्यात काय करायचे आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. म्हणजे या ठिकाणी गुण आणि या ठिकाणी 5 आणि 8चं काय होईल, बेरीज म्हणजे 13. तर विषम नंतर विषम संख्या असेल. विषम नंतर काय आली, तर विषम संख्या. बघा विषम संख्या होती, त्याच्यानंतर विषम संख्या म्हणजे ही आपली शेवटची अट. दोघांचं जे दोघांचा भागाकार करावा लागेल, म्हणजे पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावं लागेल. म्हणजे 13 भागिले 13 केले तर तुम्हाला रिझल्टंट भेटला 1. म्हणजे 24 मध्ये 1 मिळवलं तर 25 होईल. म्हणजे पहिल्या रोचा रिझल्टंट जो यायला पाहिजे तो 24 यायला पाहिजे. हे आपल्याला या ठिकाणी क्लिअरली बघायला भेटलं. मग काहीच करायचं काय बघा, 2 नंतर 9 दिसते. आता 2 ही संख्या एक समसंख्या होती आणि 9 ही संख्या काय आहे, तर एक विषम संख्या आणि नॉन प्राईम नंबर होतं, तर त्यांचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला बघायला. म्हणजे या ठिकाणी समनंतर विषम, नॉन प्राईम संख्या आली तर गुणाकार, म्हणजे 2 गुणिले 9 आपण केलं. 9 केलं तर 18 या ठिकाणी काय असेल, तर उत्तर येईल 9 गुणिले 2 काय झालं, 18. आता गाईज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला च्या जागी एक या ठिकाणी मूल्य शोधायचं, पीचं मूल्य काय. आता या दोन संख्यांचे या ठिकाणी बघा रिझल्टंट तर 24 पाहिजे, 18 आणि पीच्या जागी 10, 11, 9, 6 काय ठेवावं लागेल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. 10, 11, 9 विचार करायचंय. बघा या ठिकाणी आपण दव्यात एकाच समसंख्येनंतर येणारं या ठिकाणी संख्या शोधायची. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय इथे बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक समसंख्येनंतर इथे आपण संख्या ठेवली तर मायनस होते. समसंख्येनंतर समसंख्या ठेवली तर बेरीज होते. समनंतर विषम संख्या ठेवली नॉन प्राईम तर या ठिकाणी गुणाकार होते. आणि विषम नंतर विषम, तर आपल्याला समनंतरचीच या ठिकाणी गोष्ट करायची होती ना. म्हणजे जर या ठिकाणी आपण पाहिले काय, या ठिकाणी आपल्या लक्षात यायला पाहिजे बघा, एका समसंख्येनंतर इथे पीच्या जागी आपण इथे जर आपण या ठिकाणी समसंख्या ठेवली तर सम आणि समसंख्यांचं या ठिकाणी काय होतंय, नॉन प्राईम प्लस होतंय ना. म्हणजे इथे आपल्याला ठेवावं लागेल 6. 18 मध्ये 6 जर आपण ठेवले नॉन प्राईम नंबर तर त्यांची बेरीज होईल. म्हणजे 18 आणि 6 झाले काय 24. तर याचं उत्तर काय, तर पर्याय डी 6 हे आपलं उत्तर असेल. अचूक उत्तर येणारे आपलं ऑप्शन डी. तर या प्रकारे गाईज आपण या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करायचे होते. परिणामी शृंखलावरचे जे प्रश्न असतात तर ते ह्या प्रकारे विचार आणि त्यांची उत्तरं कशा प्रकारे द्यायची हे आपण नक्कीच समजलं असेल. आता नक्कीच यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा हाच अप्रोच ठेवून तुम्ही या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करा. धन्यवाद.